या व्यक्तीला मुख्यमंत्री समजण्याची चुकी करू नका. कारण की आता लोक म्हणत आहे देशाचा पंतप्रधान असावा तर असा. कारण की 2 महिन्यामध्ये या व्यक्तीने असे निर्णय घेतलेत जे आजपर्यंत कोणत्याही राज्यातील मुख्यमंत्र्यांना जमले नाही. मुख्यमंत्रीच काय, पंतप्रधानांना देखील जमले नाही. मुख्यमंत्री होताच एका झटक्यामध्ये 14 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं. वरतून आदेश दिले कोणताही बँक कर्मचारी शेतकऱ्यांकडे पैसे वसूल करण्यासाठी जाणार नाही. वरतून 200 युनिट लाईट बिल फ्री दिलं. फक्त एवढेच नाही, विजय ज्यावेळेस मुख्यमंत्री नव्हते तेव्हा त्यांच्या प्रचारादरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये चेंगराचेंगरी झाली होती. त्यामध्ये 39 लोकांचा मृत्यू झाला होता. आत्ताच 4-5 दिवसा अगोदर त्यांनी करूरमध्ये एक सभा घेतली. त्या सभेमध्ये ज्या कुटुंबातील लोकांचा त्यामध्ये मृत्यू झाला त्या प्रत्येक कुटुंबाला 10 लाख रुपये दिले. याशिवाय प्रत्येक घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी दिली. फक्त एवढंच नाही, गरिबांना धान्य मोफत दिलं जातं. त्या राशनच्या दुकानामध्ये त्यांनी स्वतः जाऊन चेक केलं जे धान्य दिलं जाते ते शुद्ध आहे की नाही, त्यामध्ये भेसळ आहे का. त्यांनी तिथे जाऊन प्रत्यक्षामध्ये चेक केले आणि आदेश दिले जर भेसळ आढळली तर मोठी कारवाई केली जाईल. एवढंच काय, राज्यातील महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी स्पेशल टास्क फोर्स निवडली. म्हणजे 24 तास तमिळनाडू राज्यातील महिलांना आणि मुलींना मोठी सुरक्षा मिळणार. आता मुख्यमंत्री विजय यांनी हे जे काही निर्णय घेतलेत ते आजपर्यंत कुठल्याही राज्यातील मुख्यमंत्र्यांनी घेतलेत का? घेतले असेल तर कमेंट करून सांगा आणि त्या मुख्यमंत्र्यांचं नाव देखील सांगा.